आपण स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ, त्याची व्याप्ती आणि महत्त्व या एका वेगळ्या घटकाबद्दल अभ्यास करणार आहोत. तर स्थूल अर्थशास्त्राचा अर्थ पाहण्यापूर्वी आपण अर्थशास्त्र म्हणजे काय याची थोडक्यात उजळणी करूया. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे अर्थशास्त्र हे एक सामाजिक शास्त्र आहे आणि ॲडम स्मिथ यांना अर्थशास्त्राचे जनक असं म्हणतात. सुरुवातीच्या काळात अर्थशास्त्राला वेगळं शास्त्र म्हणून दर्जा नव्हता, परंतु अलीकडच्या काळात मात्र एक स्वतंत्र शास्त्र म्हणून तो दर्जा प्राप्त झालेला आहे. समाजाच्या आर्थिक व्यवहारांच्या विश्लेषणासाठी अर्थशास्त्राचा वापर हा फार महत्त्वाचा आहे. तर अशा या अर्थशास्त्राच्या अभ्यास विषयाची विभागणी सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र अशी केली जाते. यापैकी सूक्ष्म अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक खोलवर रुजलेली अभ्यास शाखा आहे. सूक्ष्म किंवा अंश हा शब्द मायक्रोस या ग्रीक शब्दापासून तयार झालेला आहे. मायक्रोस याचा अर्थ लहान असा आहे. प्राध्यापक रॅग्नर फिश या अर्थशास्त्रज्ञाने अर्थशास्त्रात सर्वप्रथम सूक्ष्म अर्थशास्त्र हा शब्दप्रयोग वापरला. या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये वैयक्तिक घटकांचा किंवा सूक्ष्म पातळीवरती जाऊन अभ्यास केला जातो. 20व्या शतकाच्या सुरुवातीपर्यंत सूक्ष्म अर्थशास्त्राचं महत्त्व संपूर्ण जगभर होतं, परंतु पहिल्या महायुद्धानंतर आणि विशेषतः 1930च्या जागतिक महामंदीनंतर सूक्ष्म अर्थशास्त्राची लोकप्रियता खूप वेगानं घटायला लागलेली होती, कारण जागतिक महामंदीची झळ त्यावेळी सर्वांनाच बसली होती. या महामंदीचा बिमोड करण्यासाठी व तिच्या दुष्परिणामापासून बचाव करण्यासाठी अनेक अर्थतज्ज्ञांनी आपले विचार मांडले, वेगवेगळे सिद्धांत मांडले. त्याचवेळी प्राध्यापक माल्थस यांनी आपले विचार, आपले सिद्धांत मांडले व त्यांनी आपल्या विचारांतर्गत स्थूल अर्थशास्त्राचं समर्थन केलं. योगायोग असा की प्राध्यापक जे.एम. केन्स यांनी स्थूल अर्थशास्त्राची बाजू उचलून धरली, त्यामुळं सूक्ष्म अर्थशास्त्राला काहीशी ओहोटी लागली, तर स्थूल अर्थशास्त्राची लोकप्रियता मात्र खूप वेगानं वाढायला लागली. तर सूक्ष्म अर्थशास्त्राप्रमाणेच स्थूल अर्थशास्त्र ही एक महत्त्वपूर्ण अभ्यास शाखा आहे. स्थूल अर्थशास्त्राला समग्र अर्थशास्त्र किंवा समष्टी अर्थशास्त्र असंही म्हटलं जातं. इंग्रजीमध्ये त्याला मॅक्रो इकॉनॉमिक्स असं म्हणतात. मॅक्रो हा शब्दसुद्धा मॅक्रोज या ग्रीक शब्दापासून निर्माण झालेला आहे. मॅक्रोसचा अर्थ व्यापक किंवा मोठा असा आहे. थोडक्यात स्थूल अर्थशास्त्रात समग्र आर्थिक घटकांचा विचार केला जातो. उदाहरणार्थ साधारण किंमत पातळी, बेरोजगारीचा दर, व्यवहार शेष यासारख्या संकल्पनांचा अभ्यास या स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. स्थूल अर्थशास्त्राच्या व्याख्या विविध अर्थतज्ज्ञांनी केलेल्या आहेत. त्यापैकी दोन व्याख्यांचा अभ्यास आपण या ठिकाणी करणार आहोत. पहिली व्याख्या प्रोफेसर बोल्डिंग यांची आहे. प्रोफेसर बोल्डिंग यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे वैयक्तिक परिमाणांशी संबंधित नसून ते समग्र परिमाणांशी संबंधित असते. त्यात समग्र आर्थिक घटकांच्या व्याख्या देऊन त्यातील संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला जातो. ही एक व्याख्या आहे. दुसरी व्याख्या प्रोफेसर अँकले यांनी केलेली आहे. त्यांच्या मते स्थूल अर्थशास्त्र हे आर्थिक परिमाणांच्या समग्र पातळीचा विचार करते, तसेच ते आर्थिक जीवनाच्या समग्र पैलूंशी संबंधित असते. या दोन व्याख्या बघितल्यानंतर या दोन्ही व्याख्यांमधून स्थूल अर्थशास्त्राची पुढील वैशिष्ट्ये आपल्याला दिसून येतात. एक, स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समग्र विचार करणारं शास्त्र आहे. 2, स्थूल अर्थशास्त्रात वैयक्तिक घटकांच्या अभ्यासाला अजिबात स्थान नाही. आणि 3, स्थूल अर्थशास्त्र हे अधिक व्यापक स्वरूपाचं शास्त्र आहे. तर अशा पद्धतीनं थोडक्यात स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पन्न, रोजगार, साधारण किंमत पातळी, भाववाढ, आर्थिक वृद्धी यासारख्या घटकांचा आणि वितरणाच्या सिद्धांताचा अभ्यास केला जातो. त्यामुळं स्थूल अर्थशास्त्र ही सुद्धा एक महत्त्वाची अभ्यास शाखा असून अर्थशास्त्रातील तिचं महत्त्व हे दिवसेंदिवस वाढतच चाललेलं आहे.
अशा या स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती आपण पुढील घटकांच्या आधारे स्पष्ट करू शकतो. पहिला घटक आहे उत्पन्न पातळीचे निर्धारण व रोजगार सिद्धांत. स्थूल अर्थशास्त्रात देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी कशावर अवलंबून असते, अर्थव्यवस्थेतील रोजगार पातळीत का व कसा बदल घडतो, या सर्व बाबींचा अभ्यास स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. याचा अर्थ असा की उपभोग फलन व गुंतवणूक फलनाचा समावेश स्थूल अर्थशास्त्रामध्ये असतो. कारण एकूण उपभोग फलन व एकूण गुंतवणूक फलन यावरून एकूण मागणी ठरते व या एकूण मागणीवरून अर्थव्यवस्थेतील उत्पन्न व रोजगार पातळी निश्चित होते. त्यामुळं समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचा हा एक अभ्यास विषय आहे. दुसरा घटक आहे तो म्हणजे सामान्य किंमत पातळीचे सिद्धांत. सामान्य किंमत पातळी कशी ठरते याचा विचार स्थूल अर्थशास्त्रात केला जातो. त्याचबरोबर भाववाढ, भावघट इत्यादीचाही स्थूल अर्थशास्त्रामध्ये समावेश होतो. त्यामुळं हा सुद्धा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषय आहे. त्यानंतर व्यापार चक्राचे सिद्धांत. राष्ट्रीय उत्पन्नाची पातळी व त्यातील बदलांचा अभ्यास करताना व्यापार चक्र का व कशी निर्माण होतात याचाही विचार करावा लागतो. त्यामुळे व्यापार चक्राचे सिद्धांत हेही स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासाचे एक अत्यंत महत्त्वाचा अभ्यास विषय आहे. त्यानंतर वितरणाचा समस्त सिद्धांत. राष्ट्रीय उत्पन्नाचा विचार करताना त्यात उत्पादन घटकांना मिळणाऱ्या मोबदल्यांचा विचार केला जातो. म्हणजे आपल्याला माहिती आहे की भूमी, श्रम, भांडवल, संयोजक हे उत्पादनाचे घटक आहेत आणि या उत्पादनाच्या घटकांचा त्यांना मिळणारा मोबदला हा कशा पद्धतीनं वितरित केला जातो याच्याबद्दलचा अभ्यास हा स्थूल अर्थशास्त्रामध्ये केला जातो. म्हणूनच या ठिकाणी वितरणाच्या समस्त सिद्धांताच्या दृष्टीनं हे स्थूल अर्थशास्त्र फार महत्त्वाचं आहे. त्यानंतर आर्थिक विकासाचा सिद्धांत. तर विकासाचा अर्थशास्त्र ही अर्थशास्त्राची एक नवी शाखा मानली जाते. त्या शाखेत विकासाच्या संदर्भातील अनेक प्रश्नांचा विचार केला जातो. विकसनशील देशातील उत्पन्न व विकासाची पातळी या संदर्भातील दीर्घकालीन विवेचन हे या ठिकाणी मांडले जाते. म्हणून हा सुद्धा म्हणजेच आर्थिक विकासाचे सिद्धांतसुद्धा स्थूल अर्थशास्त्राचा अभ्यास विषयामध्येच मोडले जातात. तर अशा पद्धतीनं आपण या वेगवेगळ्या घटकांच्या साहाय्याने स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती म्हणजेच स्थूल अर्थशास्त्राचे अभ्यास विषय आपण स्पष्ट करू शकतो. तर स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती बघितल्यानंतर आता आपण समग्रलक्षी किंवा स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व किंवा त्याची उपयुक्तता याच्याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. तर ही माहितीसुद्धा आपण वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारेच स्पष्ट करू शकतो. यातला पहिला घटक आहे तो म्हणजे सरकारला उपयुक्त. म्हणजे समग्र लक्ष्य अर्थशास्त्राचं जे विश्लेषण आहे हे विश्लेषण कोणकोणत्या घटकांना उपयुक्त पडतं तर त्याच्याबद्दलचा आपण आढावा घेणार आहोत. तर त्यातला पहिला घटक आहे तो म्हणजे सरकारला उपयुक्त. आधुनिक सरकारला अनेक प्रकारची धोरणं तयार करून ती राबवायची असतात व त्या धोरणांच्या आधारे राष्ट्राचा आर्थिक विकास हा वेगानं साध्य करायचा असतो. अशी धोरणं निश्चित करताना स्थूल अर्थशास्त्र सरकारला उपयुक्त ठरतं. सरकारनं ही धोरणं निश्चित करताना एका विशिष्ट घटकांचा किंवा क्षेत्राचा विचार करून चालत नाही, तर सर्व घटकांचा विचार, संपूर्ण अर्थव्यवस्थेचा विचार एकत्रितपणे करावा लागतो. स्थूल अर्थशास्त्रात असा एकत्रितपणे विचार केला जात असल्यामुळं ते सरकारला उपयुक्त ठरतं असं म्हणतात. दुसरा घटक आहे तो म्हणजे महत्त्वाचे राष्ट्रीय प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समग्र लक्ष्य अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. प्रत्येक अर्थव्यवस्थेसमोर काही महत्त्वाचे आर्थिक प्रश्न असतात. असे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी स्थूल अर्थशास्त्राचा आधार घेतला जातो. दारिद्र्य, आर्थिक विषमता, बेकारी, उपासमार, आर्थिक स्थैर्य इत्यादी आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी स्थूल अर्थशास्त्र विकसनशील तसंच विकसित देशांना खूप उपयुक्त ठरतं.
पुढचा पॉईंट आहे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाला उपयुक्त. सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासालाही स्थूल अर्थशास्त्र पूरक आणि उपयुक्त ठरतं. सूक्ष्म अर्थशास्त्रातील महत्त्वाच्या तत्त्वांची, नियमांची पडताळणी स्थूल अर्थशास्त्राच्या साहाय्याने केली जाऊ शकते. उदाहरणार्थ, सूक्ष्म अर्थशास्त्रातील घटत्या सीमांत उपयोगितेचा नियम, मागणीचा नियम इत्यादी नियमांची मांडणी करताना समूहाचा अनुभव लक्षात घेतला जातो आणि त्या नियमांची पडताळणी करताना समूहाचा अनुभव हा ग्राह्य धरला जातो, कारण एककांचा अभ्यास करताना तो अनेकदा समूहाच्या संदर्भात करावा लागतो. तर अशा प्रकारे स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्राच्या अभ्यासाला उपयुक्त ठरतं. त्यानंतर पूर्ण रोजगार प्रस्थापित करण्यासाठी हे स्थूल अर्थशास्त्र उपयुक्त ठरतं. तर आधुनिक काळात देशातील उत्पादन साधन सामग्रीचा पुरेपूर वापर, सर्वाधिक चांगला वापर करून रोजगार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करणं हे सरकारचं पहिलं कर्तव्य मानलं जातं. पूर्ण रोजगार प्रस्थापित करण्यासाठी कोणकोणत्या मार्गाचा अवलंब करावा या विषयाचं मार्गदर्शन स्थूल अर्थशास्त्रात मिळतं. त्यामुळे स्थूल अर्थशास्त्राची उपयुक्तता या ठिकाणी आणखीनही वाढते. पुढचा मुद्दा आहे आर्थिक सिद्धांताच्या मांडणीसाठी. स्थूल अर्थशास्त्रात अनेक अर्थतज्ञांनी नवनवीन सिद्धांताची मांडणी करून अर्थशास्त्र विश्लेषणात मोलाची भर घातली आहे. विकासाचे सिद्धांत, विभाजनाचा सर्वसाधारण सिद्धांत, मुद्रा परिमाण सिद्धांत, रोजगाराचा सिद्धांत इत्यादी सिद्धांताची मांडणी ही स्थूल अर्थशास्त्रामुळेच शक्य झालेली आहे. त्यामुळं आर्थिक सिद्धांताची मांडणी करण्यासाठी सुद्धा हे स्थूल अर्थशास्त्र खूप उपयुक्त ठरतं किंवा मदत करतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे वेगाने आर्थिक विकास साध्य करण्यासाठी. वेगाने आर्थिक विकास साध्य करण्याच्या दृष्टीने स्थूल अर्थशास्त्र उपयोगी ठरते, कारण जलद गतीनं विकास साध्य करण्यासाठी आर्थिक धोरणातील कार्यक्रम, प्रकल्प, योजना इत्यादीमधील दोष, उणिवा शोधून काढणं व त्यात आवश्यक त्या सुधारणा करणं गरजेचं असते. स्थूल अर्थशास्त्राच्या अभ्यासातून आपल्या ज्ञानात मोलाची भर पडते. अर्थव्यवस्थेचं कार्य कसं चालतं, सरकारची धोरणं कशी असावीत, तसेच पूर्ण रोजगार प्रस्थापित कसा करता येईल, त्याचबरोबर आर्थिक विकासाची पातळी कशी गाठता येईल इत्यादी विषयाचं मार्गदर्शन हे स्थूल अर्थशास्त्राच्या माध्यमातूनच आपल्याला मिळतं. तर अशा पद्धतीनं अनेक घटकांच्या दृष्टीनं स्थूल अर्थशास्त्राचं महत्त्व आपण विशद करू शकतो. तर हा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. या घटकावरती परीक्षेमध्ये प्रश्न पडतो. याच्या अगोदर अनेक वेळेला हा प्रश्न पडलेला आहे. तर प्रश्न तो कसा आहे, तर समग्र अर्थशास्त्र म्हणजे काय ते सांगून त्याची व्याप्ती आणि महत्त्व स्पष्ट करा, अशा पद्धतीचा विस्तृत स्वरूपाचा प्रश्न त्या ठिकाणी असू शकतो.